मला मॅथ्स हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. मग का अवघड वाटतो? तर मॅथ्स हा विषय अवघड वाटण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बेसिक कन्सेप्ट. ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच त्यांना येत नाही. मग बेसिक कन्सेप्टमध्ये काय की ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन आहे. त्यांना नंबर्स ओळखायला प्रॉब्लेम होतो. इव्हन नंबर कोणते, ऑड नंबर, नॅचरल नंबर, इंटेजर्स, किंवा त्यांना टेबल्स 20 पर्यंत येत नाहीत. 1 to 20 स्क्वेअर रूट, त्यानंतर क्यूब, म्हणजे ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत हेच त्यांना माहीत नसतं. याचा सराव नसतो, त्यामुळे त्यांना मॅथ्स हा विषय खूप अवघड वाटतो. तुम्हाला जर मॅथ्समधलं कोणताही सम आरामात सोडवायचं असेल तर त्यासाठी ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही रोजच्या रोज सराव केला पाहिजे. ती म्हण तुम्हाला माहिती आहे ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. If you want to solve any sum of maths, then you have to practice more and more practice of basic concepts. जोपर्यंत तुम्ही ह्या बेसिक कन्सेप्टच्या प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणित हा अवघड विषय वाटत राहणार, तो समजणार नाही. आणि जेव्हा तुम्हाला बेसिक नॉलेज येईल, बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला हे गणित, कुठलंही गणित तुम्ही आरामात पटकन सोडवू शकाल.